नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाचे। तर काल महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारखा त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या आणि आचारसंहिता त्या ठिकाणी लागू झाली। तर कुठेतरी या महानगरपालिका निवडणुका झाल्याच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका त्या ठिकाणी होणार आहे। तर कुठेतरी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागली असता जो तो या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये लोकांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी घेताना दिसून येत आहे। तर मित्रांनो, जिल्हा परिषद निवडणुकीविषयी चर्चा करत असताना आपल्या या कन्नड तालुक्यातील लोकांचं सर्वात जास्त लक्ष जर कोणत्या जिल्हा परिषद सर्कलकडे लागून आहे तर ते जिल्हा परिषद सर्कल म्हणजे करंजखेड नागापूर। कारण या करंजखेड नागापूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये अनेक तालुका लेवलचे नेते या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभे राहणार आहे आणि सर्वांचं लक्ष या नागापूर करंजखेड सर्कलकडे लागून आहे की या करंजखेड नागापूर सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी कोण होईल। तर मित्रांनो, बऱ्याच वेळेस आम्ही या करंजखेड नागापूर सर्कलमध्ये फिरत असतो आणि ज्याही वेळेस आम्हाला या करंजखेड नागापूर सर्कलमधील मतदार तरुण वर्ग मित्रमंडळी त्या ठिकाणी भेटतात आणि ज्या वेळेस निवडणुकीचा विषय त्या ठिकाणी निघालेला असतो तर तिथले मतदार नागरिक त्या ठिकाणी सांगतात की या करंजखेड नागापूर सर्कलमध्ये इतर जिल्हा परिषद सर्कलपेक्षा हा सर्कल बऱ्यापैकी विकासापासून वंचित आहे। ते सांगतात की आमच्या परिसरामध्ये सर्वात जास्त अडचण जर कोणती असेल तर ती रस्त्याची अडचण आहे। कारण आमचा करंजखेड साखरवेलचा रस्ता असो किंवा त्या कारखान्याकडे बरेच रस्ते, त्यानंतर बरेच पाण्यात रस्ते त्या ठिकाणी आमचे तसेच त्या ठिकाणी बाकी आहे। कुठेतरी आमचा हा सर्कल विकासापासून वंचित आहे। बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांनी मग विधानसभेला असो किंवा लोकसभेला असो आमच्या सर्कलला त्या ठिकाणी भेटी घेतात, त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन देतात, पण कुठेतरी आमचा सर्कलचा विकास या ठिकाणी करताना ते दिसत नाही। तर येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीला आम्ही विचारपूर्वक मतदान या ठिकाणी करणार आहे आणि या निवडणुकीसाठी ही स्थानिक लेवलची निवडणूक असल्यामुळे आम्ही या जिल्हा परिषद सर्कलसाठी स्थानिकचाच माणूस या ठिकाणी निवडणार आहे। कारण ज्याला आमच्या स्थानिकच्या अडचणी या ठिकाणी कळणार आहे, आमच्या रस्त्याच्या अडचणी त्याला कळणार आहे, आमचं सुखदुःख त्याला कळणार आहे। जर आम्हाला काही अडचण त्या ठिकाणी आली, मग दवाखान्याची अडचण असो, शासकीय कागदपत्राची अडचण आली असो, तर आम्ही अर्ध्या रात्री आमच्या स्थानिकच्या माणसाच्या घराची कडी त्या ठिकाणी वाजवू शकतो किंवा आमची सुखादुःखाच्या समस्या त्याच्या समोर त्या ठिकाणी मांडू शकतो। तर कुठेतरी येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही स्थानिक माणसालाच या ठिकाणी प्राधान्य देणार आहे। कारण स्थानिक माणसाला प्राधान्य नाही दिले आणि जे बाहेरचे उमेदवार या जिल्हा परिषद सर्कलमध्ये या ठिकाणी उभे राहिलेले तर ते कुठेतरी सत्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलेले, त्यांना आमच्या गोरगरिबासाठी घेणं देणं काहीच या ठिकाणी राहणार नाही। ते आमच्या सर्कलमध्ये निवडून आल्याच्या नंतर 15 दिवसाला या ठिकाणी येणार आहे। कारण त्यांचं काम या ठिकाणी असलं त्यावेळेसच ते या ठिकाणी येणार आहे आणि कुठेतरी जे बाहेरचे नेते आमच्या या सर्कलमध्ये उभे राहिलेले ते श्रीमंत असल्यामुळे आमची गरिबाची आणि श्रीमंताची त्या ठिकाणी ताळमेळ जमू शकत नाही। कुठेतरी गरीब श्रीमंताची दुरी आमच्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्यांच्या घराचा दरवाजा त्या ठिकाणी वाजवू शकत नाही किंवा आम्ही त्यांना डायरेक्ट फोन त्या ठिकाणी करू शकत नाही। कारण जे बाहेरचे प्रस्थापित राजकारणी आमच्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले तर त्यांची नाळ फक्त सरपंच, चेअरमन, मोठमोठ्या लोकांबरोबर नाळ आहे, पण कुठेतरी गोरगरिबाबरोबर त्यांचा संपर्क नसल्यामुळे कुठेतरी गोरगरीब लोक त्यांना या ठिकाणी डावलताना दिसणार आहे असे इथले स्थानिक लोक या ठिकाणी सांगतात। तर मग विषय राजकारणाचा निघत असताना मग बरेच जण आम्ही त्या ठिकाणी त्यांना म्हणतो की मग स्थानिक मध्ये बरेच उमेदवार तुमचे या करंजखेड नागापूर सर्कल मधले उभे त्या ठिकाणी राहणार आहे, मग तुम्ही स्थानिकचा कोणत्या माणसाला या ठिकाणी पसंती देणार आहे। तर बरेच नागरिक या ठिकाणी सांगतात की आम्ही स्थानिक लेवलचा जर कोणता आमचा नेता जर असेल तर आम्ही कोणाला पसंती या ठिकाणी देत असेल तर यावेळेस आम्ही प्रकाशजी गाडेकर साहेबांना या ठिकाणी देणार आहे। कारण प्रकाशजी गाडेकर साहेबांना राजकारणाचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे आणि ज्या वेळेस त्यांच्याकडे पद कोणतं तर ते या उपसभापती या ठिकाणी राहिलेले, या उपसभापती असताना त्यांनी या करंजखेड नागापूर सर्कलमध्ये चांगल्यापैकी कामं त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत। त्यानंतर ते चिमणापूरचे
15 वर्ष सरपंच त्या ठिकाणी राहिलेले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे ते तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी राहिलेले आहेत. तर कुठेतरी त्यांचा राजकारणाचा दांडगा अनुभव असल्यामुळे आम्ही त्यांना येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पसंती या ठिकाणी देणार आहे. कारण त्यांची हे लोक तरी निवडणुका आल्या म्हणून आमच्या भेटीगाठी त्या ठिकाणी घेत आहे. पण प्रकाशजी गाडेकर साहेब त्यांच्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून गोर गरीब शेतकऱ्यांचे ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी मदतीला धावून येतात. लोकांच्या सुखादुखात त्यांचा कायम मदतीचा हात त्या ठिकाणी असतो. तर कुठेतरी येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही त्यांना त्या ठिकाणी पसंती देणार आहे. आणि मुळातून ते स्थानिकचे असल्यामुळे त्यांना आमच्या स्थानिकच्या अडचणी त्या ठिकाणी कळणार आहे. कारण ते या आमच्या ज्या रस्त्याच्या अडचणी, या रस्त्याच्या अडचणी ते त्या रस्त्याने वापरतात. तर त्यांना कळेल. तर कुठेतरी लोकांनी आपल्याला विकासासाठी या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. तर आपल्याला आपल्या परिसराला विकास करायचा त्यांच्या मनामध्ये एक ध्यास त्या ठिकाणी राहणार आहे. तर म्हणून आम्ही प्रकाशजी गाडेकर साहेबांनाच या ठिकाणी पसंती देणार आहे असे इथले बरेच स्थानिक नागरिक मतदार त्या ठिकाणी सांगतात. आणि एक जणांनी मला त्या ठिकाणी सांगितले की ते राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांच्यावर अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये ते राष्ट्रवादी तालुक्याचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. पण कुठेतरी हा राष्ट्रवादी पक्ष स्थानिक कार्यकर्त्यावर अन्याय करताना या ठिकाणी दिसून येतं असे तिथले नागरिक सांगतात. एका जणांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीमध्ये या कन्नड सोयगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून जर कोणी झाला असतं तर ते संतोष कोल्हे होते. पण कुठेतरी राष्ट्रवादीला जागा न सोडता काहीतरी सेटलमेंट झाली आणि शिंदे गटाला ही जागा त्या ठिकाणी सुटली. आणि त्यावेळेस संतोषजी कोल्हे या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विजयी झाले असते. पण कुठेतरी याचा फायदा संजनाताई यांना झाला आणि संजनाताई आपल्या या कन्नड तालुक्याच्या आमदार त्या ठिकाणी झाल्या. तर कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाने संतोष कोल्हे यांच्यावरही अन्याय या ठिकाणी केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असताना प्रकाशजी गाडेकर साहेब यांनाही या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट भेटायला पाहिजे होतं. पण नव्याने प्रवेश करणारे नितीनजी पाटील साहेब हे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि कुठेतरी या राष्ट्रवादी पक्षामध्ये नितीन पाटील यांचं पारड जड असताना प्रकाशजी गाडेकर साहेबांना या ठिकाणी कळाले की कुठेतरी आपल्यावर अन्याय होताना या ठिकाणी दिसतोय. तर आपण या राष्ट्रवादी पक्षामधून या ठिकाणी लिफ्ट घेतली पाहिजे. आपण या पक्षातून त्या ठिकाणी निघालो पाहिजे. आणि ते त्या पक्षातून त्या ठिकाणी निघून गेले. आणि उभाटा गटामध्ये 7-8 दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर जाऊन ते शिवबंधन त्या ठिकाणी बांधून आले. आणि या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते उभाटा गटाकडून ही जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी लढवताना दिसणार आहे. तर मतदारांनी व नागरिकांनी या ठिकाणी सांगितले तर त्यांनी जे उभाटा गटामध्ये प्रकाशजी गाडेकर साहेबांनी प्रवेश घेतला तर हे खरंच चांगलं एक आनंदाची गोष्ट आहे. कारण उभाटा गटाला बराच मानणारा वर्ग आहे. आणि एकीकडे प्रकाशजी गाडेकर साहेब यांची तळागाळातील नागरिकांसोबत त्यांची चांगली घसावट असल्यामुळे त्यांचा डायरेक्ट संपर्क असल्यामुळे प्रकाशजी गाडेकर साहेबांचं मतदान आणि उभाटा गटाचं मतदान कुठेतरी प्रकाशजी गाडेकर साहेब यांना विजयी ठरवू या ठिकाणी शकतात असे इथले स्थानिक लोक या ठिकाणी सांगतात. आणि बरेच जणांचं बोलत असताना चर्चा त्या ठिकाणी निघाली. आणि बऱ्याच जणांनी या जिल्हा परिषद निवडणुकीकडे दुर्लक्ष करताना मला त्या ठिकाणी दिसून आले. बरेच जण या ठिकाणी म्हणतात कोणी बी आम्हाला त्या ठिकाणी काही घेणं देणं नाही. तर मी त्या तरुणांना नागरिकांना एक सांगू इच्छितो की मित्रांनो, हा मतदानाचा अधिकार आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वापरला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी का दिला? कारण आपल्याला आपल्या आवडीचा माणूस त्या ठिकाणी निवडता आला पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला मतदानाकडे दुर्लक्ष करतो, कोणाचे 1000-500 त्या ठिकाणी घेतो आणि चुकीचा माणूस त्या ठिकाणी निवडून आणतो. मग चुकीचा माणूस निवडून आणल्यामुळे आपल्या परिसराचा विकास त्या ठिकाणी ठप्प होतो. तर येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीवर आपण दुर्लक्ष या ठिकाणी करू नये. आणि एक आपल्या परिसराचा आपल्या स्वतःचा गोरगरिबांचा जो विकास करेल अशाच माणसाला आपण या ठिकाणी निवडून द्यावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो. तुम्ही म्हणते आम्हाला निवडणुकीशी काही देणं घेणं नाही. तर मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगू इच्छितो की कन्नड तालुक्याचे माजी आमदार नितीन पाटील साहेब हे एक फार मोठे बिझनेसमॅन आहे.
ते त्यांच्या मुलाला त्या बिझनेस मध्ये त्या ठिकाणी गुंतवू शकत होते, बिझनेस मध्ये ते अजून डबल पैसा त्या ठिकाणी कमवू शकत होते. कुठेतरी एक मला वाटतं जिल्ह्यातील धनाढ्य माणसापैकी नितीन पाटील यांचा नंबर या ठिकाणी लागतो. पण कुठेतरी धनाढ्य असताना सुद्धा त्यांना या राजकारणाचं महत्व कळतं, या सत्तेचं महत्व कळतं, तर ते त्यांच्या मुलांना या करंजखेड नागापूर सर्कल मध्ये त्या ठिकाणी उभे करणारे. आणि एवढा धनाढ्य माणूस असून सुद्धा आज ते वाड्या वस्त्यामध्ये झोपडपट्ट्यामध्ये त्या ठिकाणी पायी फिरताना दिसून येत आहे, मतदारांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी घेताना दिसून येत आहे. तर कुठेतरी तुम्ही विचार करण्याची गोष्ट की एवढा धनाढ्य माणूस आज या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज लोकांच्या झोपडपट्ट्यामध्ये तळागाळामध्ये लोकांच्या भेटीगाठी या ठिकाणी घेत असेल, तर विचार करा की एवढा धनाढ्य माणसाला निवडणुकीचं महत्व कळतं, तर आपण मग या निवडणुकाकडे दुर्लक्ष का करायचं. तर येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीला आपण आपल्या आवडीच्या माणसाला या ठिकाणी निवडून द्यायचंय. आणि बऱ्याच जणांनी मला या ठिकाणी सांगितलं की आम्ही स्थानिक माणसाला या ठिकाणी प्राधान्य देणार आहे. तर मी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचं या ठिकाणी प्रशंसा करत नाही, पण या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही कुठेतरी प्रकाश गाडेकर साहेबांना या ठिकाणी पसंती देणार आहे. तर मित्रांनो, हा तुमचा वैयक्तिक विचार आहे. तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये तुम्हाला कोणत्या माणसाला या ठिकाणी मतदान करायचंय हे तुम्ही ठरवणारे. आम्ही त्या ठिकाणी फिरत असतो, आम्हाला एक फिरण्याचा आवड आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या सोबत आम्हाला गप्पा गोष्टी त्या ठिकाणी होतात, तर या गप्पा गोष्टीच्या माध्यमातून आम्हाला जे सुस्त तुमचे जे बोलणे आहेत, हे बोलणे आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या कसा आवडला, कसा आहे, तर आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.